जय भीम, जय संविधान। सध्या एक फॅशन झाली की या नंग्या पुंग्या महाराजाचं महत्त्व वाढविण्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते म्हणणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नंग्या पुंग्या महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभाव होता असं म्हणणे, म्हणून या नंग्या पुंग्या महाराजाचं महत्त्व वाढविण्याचं काम सध्या चालू आहे। आणि त्या संदर्भात आज एक स्टेटमेंट आलेलं आहे। आता नेमके काय स्टेटमेंट आहे ते पहिल्यांदा तुम्ही ऐका। बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं। आताच आपण व्हिडिओ बघितले, त्यात माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर याने एक नंग्या पुंग्या महाराजाचं महत्त्व वाढविण्यासाठी एक बिनबुडाचं वादग्रस्त बेअक्कल मनुवादीमध्ये मानसिकतेतून या केलेल्या वक्तव्याचा मी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके जाहीर निषेध करत आहोत। मुळात या बाईंनी हे स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यासाठी कोणताही संदर्भ दिलेला नाही, आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। मला वाटतं या बाईच्या स्टेटमेंटमुळे हिला खऱ्या अर्थाने उपचाराची गरज आहे। ही बाई डोक्यावर पडल्यासारखं बोललेली आहे। त्यानंतर तिच्या बोलण्यामुळे तिच्या मेंदूचा आणि तिच्या जिभेचा काही संबंध आहे असं मला स्वतःला वाटत नाही। आणि म्हणून इतिहासाची पाने चाळत असताना रियालिटी काय आहे या संदर्भात मी माझं मत मांडणार आहे। त्या श्लोकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पगडा असल्यामुळे त्यांनी या देशाचं भारतीय संविधान दिलं, हे धांदात खोटं आहे। मग रियालिटी काय बघा। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वी पास झाले तेव्हा त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं आणि त्या सत्काराच्या कार्यक्रमात शिक्षक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धांचं एक बुद्ध चरित्र नावाचं पुस्तक सप्रेम भेट दिलेलं आहे। हा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लेखक धनंजय कीर आणि पान नंबर 25 आणि 26 वर हा संदर्भ आहे। पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे माझी आत्मकथा। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पान नंबर 121 व 123 वर लिहितात मी जेव्हा 10वीला पास झालो तेव्हा त्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी मला गौतम बुद्धाचं चरित्र भेट दिलं। जेव्हा मी गौतम बुद्धाचं पुस्तक पूर्ण वाचलं मी भारावून गेलो। मी गौतम बुद्धाच्या विचारांनी प्रभावित झालो। खऱ्या अर्थाने माझ्यावर पगडा गौतम बुद्धाचा झाला, इतर कोणाचाही नाही। हे बाबासाहेबांनी माझ्यावर कोणाचा पगडा होता अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कोणाचा पगडा होता यांचा त्यांनी खुलासा केलेला आहे। नंतर ती किशोरी पेडणेकर नावाची बाई म्हणते की जे संत रामदासाचे जे मनाचे श्लोक होते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पगडा असल्यामुळे त्यांनी संविधान लिहिलं। ह्या संदर्भातही खुलासा इतिहास साक्ष आहे, कारण बाबासाहेबांवर खरंच संत रामदासाच्या मनाचे श्लोक यांचा पगडा होता का आणि त्या पगड्यामुळे त्यांनी संविधान लिहिलं का, यासाठी सर्वात मोठा पुरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949चं भाषण। 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण केलं आणि त्या संविधान संदर्भात आभार मानण्यासाठी बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेत भाषण केलं। त्या भाषणात, संपूर्ण भाषणात मनाचा श्लोकचा, संत रामदासचा चुकूनही उल्लेख नाही। उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत उत्तर देताना म्हणत असतात की मी जी काही संविधानामध्ये जो विचार आणला, जी तत्वे आणले, कोणती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, ही फ्रेंच राज्य क्रांतीमधून घेतलेली नसून मी गौतम बुद्धांच्या विचारातून घेतलेली आहे। म्हणजे संविधान
देशाला अर्पण करण्याच्या एक दिवस अगोदर बाबासाहेब तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख करतात, पण या नंग्या पुंग्या कोणत्याही बाबाचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. पण या मनुवादी विचाराची बाई या नंग्या पुंग्या महाराजांचं महत्व वाढविण्यासाठी तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढे केलं, बाबासाहेबाला त्याच्याशी जोडलं, जेणेकरून याचं महत्व वाढावं. अशा मनुवादी विचारसरणीचा भीम टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष नात्याने मी दादासाहेब शेळके जाहीर निषेध करतो. आणि अशा बाईला शासनाने वेळीच आवरावं, अन्यथा पुढे भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते तिला जागा दाखवतील. एवढ्या या ठिकाणी माशिद देतो, थांबतो. जय भीम, जय संविधान.